आज 18 फेब्रुवारी 2024 इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस यासाठी कारण आजच्याच दिवशी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, 5वीची स्कॉलरशिप परीक्षा आणि त्याबरोबरच इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे। आज परीक्षेला जाण्यापूर्वी काही महत्त्वाचा शेवटचा संदेश ऐकणं फार महत्त्वाचं आहे। आज होणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज दुपारनंतर याच चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह तासामध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। त्यामुळे जे विद्यार्थी आत्ता हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इयत्ता 5वी आणि 8वी 18 फेब्रुवारी 2024 आजच होणाऱ्या परीक्षेची सगळी उत्तरं तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत। त्याबरोबरच महत्त्वाचा भाग असा की आज तुम्ही जेव्हा परीक्षेला जाणार आहात तेव्हा परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी काही गोष्टी समजावून घेणं आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी तुम्ही करताय किंवा नाही हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे। पहा, तुम्ही परीक्षेला निघालेला आहात, सगळ्यात जर महत्त्वाचं काय असेल आज परीक्षेला जाताना तर ते आहे तुमचं ॲडमिट कार्ड, म्हणजेच हॉल तिकीट ज्याला तुम्ही म्हणता, ते प्रवेशपत्र ज्याच्यावरती तुमचा फोटो आहे आणि ज्याची प्रिंट तुमच्या शाळेतून तुम्हाला मिळालेली आहे ते तुमच्याबरोबर असणं कंपल्सरी आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही। त्याबरोबरच आपल्या कंपास पेटीमध्ये काळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचे असे एकाच रंगाचे 2 पेन, जे पूर्वी थोडे वापरलेले आहेत त्याला आपण म्हणतो ते पेन रुळलेले आहेत असे चालणारे पेन 2 बॉल पेन आपल्याबरोबर घ्या। नवीन जर पेन तुम्ही घेतलेले असतील तर ते थोडेसे चालवून अगोदर थोडी सुरुवातीची त्याची जी शाई असते ती चालवून पहा। अचानकपणे नवीन पेन जर घेतला तर तो तेवढा ठळकपणे उमटत नाही, तेवढा जाड चालत नाही आणि जेवढ्या लवकर तुम्हाला गोल काळे करायचे असतील तर त्यासाठी तुमचा तो पेनसुद्धा तिथं असणं गरजेचं आहे। इथं एक महत्त्वाची सूचना अशी आहे, शाई पेन चालणार नाही, त्याबरोबरच जेलचा बॉल पेनसुद्धा चालणार नाही। कशाची गरज आहे आपल्याला? बॉल पॉईंट पेनची गरज आहे, जेलची गरज नाही, शाई पेनची गरज नाही। चुकूनही ते पेन जेल पेन वगैरे बरोबर आणायचे नाहीत। तिसरी महत्त्वाची सूचना आहे, प्रत्येक प्रश्न अगदी शेवटपर्यंत, प्रश्नचिन्हापर्यंत, फुल स्टॉपपर्यंत काळजीपूर्वक वाचा, अर्थ समजून घ्या आणि नंतरच त्याचं उत्तर लिहा। कारण काही विद्यार्थी प्रश्न निम्मा वाचतात, शेवटपर्यंत जात नाहीत, काही वेळेला होय किंवा नाही, आहे किंवा नाही असे काही उलटे प्रश्न विचारलेले असतात। पुढील संख्यांपैकी मूळ संख्या कोणती नाही असं विचारलेलं असतं, आपल्याला पहिली मूळ संख्या दिसते, आपण तिथं लगेच गोल काळा करतो आणि चुकतं। तसं व्हायला नको म्हणून प्रत्येक प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे। एखादं गणित, अर्थात गणिताशिवाय ही परीक्षा पूर्ण होऊ शकत नाही, कारण गणित हा सर्व विषयांचा आत्मा आहे, राजा आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये पण तुम्हाला गणित वापरावंच लागतं। किंबहुना गणिताचा पेपरच आहे वेगळा 100 मार्कांचा, 50 प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहेत। मग तुम्हाला गणित येणं गरजेचं आहे। गणित कितीही सोपं वाटत असलं तरी ते त्याचं उत्तर डायरेक्टली तोंडी काढून लिहू नका। तोंडी काढताना एखाद्या वेळेला चूक होऊ शकते, चूक करायचीच नाही, आपल्याला एक मार्क महत्त्वाचा असतो आणि म्हणून गणित कितीही सोपं असलं तरी त्याचं कॅल्क्युलेशन तोंडी करायचं नाही, ते कागदावर रफ कागद तुम्हाला दिलाय खाली तिथं करायचं आणि लगेच मग उत्तर काढायचं, तोंडी उत्तर काढून चुकवायचं नाही। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर फार डोकं तिथं लढवत बसू नका, पुढच्या प्रश्नाकडे जा, कारण तिथला 1 मिनिट जो तुमचा वाया जाणार आहे तो शेवटी तुम्हाला फार त्रासदायक ठरू शकतो। म्हणून कृपया येत नसेल राहू द्या, किंवा एखाद्या वेळेला उत्तर येत नसेल, माहिती आपल्याला हे येणारच नाही, तर मग त्यांनी जर म्हटले असले 2 गोल काळे करा तर एक लक्षात घ्या, जेव्हा प्रश्नांच्या उत्तरामध्ये 2 म्हणजे 8वीसाठी ही सिस्टीम आहे, 5वीसाठी नाही, कमाल म्हणजे जास्तीत जास्त 20% प्रश्नांमध्ये, त्यापेक्षा कमी पण असू शकतात, पण जास्तीत जास्त 20% प्रश्नांपर्यंत तुम्हाला काही प्रश्नांच्या उत्तराच्या ठिकाणी 2 गोल काळे करायचे आहेत। तिथं तुम्ही काही वेळेला प्रश्न न वाचता उत्तरांचे पर्याय बघा, त्या 4 पर्यायांपैकी तुम्हाला जे 2 पर्याय समान दिसत आहेत त्यांना गोल केला तरी चालेल, कारण ती 2 उत्तरच त्या ठिकाणी उत्तरं असतात, कारण दोन्ही पर्याय समान असतात। ते आकडे बघायचे, आकड्यांवरून आपल्याला लक्षात येतं की हे 2 समान आहेत, ती 2 गोल काळे करायचे। काही वेळेला तो प्रश्न अक्षरशः नाही वाचला तरी सुद्धा चालतं। ही एक नवीन ट्रिक तुमच्यासाठी मी आत्ता मुद्दाम सांगितलेली आहे। आपल्याकडे असलेला प्रश्न आणि आपण करत असलेला गोल उत्तराचा पर्याय तो नेमका तोच प्रश्न आहे का हे बघा, कारण काही वेळेला वर किंवा खाली
जर गोल काळा करून झाला किंवा निळा करून झाला तर त्याला परत बदलता येत नाही, कारण तुम्ही एकदा केलेला गोल खाडाखोड चालत नाही. जो गोल तुम्ही काळा केलेला आहे तसाच राहू द्या, काळा किंवा निळा कुठलाही पेन त्या ठिकाणी चालेल. मात्र मध्ये एखादा प्रश्न जर तुम्ही सोडून दिला तर काळजीपूर्वक त्याच्या पुढच्या प्रश्नाचा जो तुम्ही सोडवताय त्याचाच गोल काळा करा, दुसरे गोल काळे करत बसू नका. चुकू शकतं, कारण काही वेळेला विद्यार्थी असं करतो, एखादा प्रश्न सोडून देतो, इकडं मात्र तो क्रमाने गोल काळे करत जातो, मग त्याच्या लक्षात येतं 10 प्रश्न झाल्यावर अरे 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 आपले सगळेच प्रश्न चुकले, कारण आपण मधला एक प्रश्न सोडून दिला होता. डावीकडे बघितलंच नाही प्रश्न क्रमांक, डावीकडे प्रश्न क्रमांक बघून मग उजवीकडे त्याच्या समोरचाच गोल काळा करायचा आहे. तुम्ही वर्षभर भरपूर अभ्यास केलेला आहे, 5वीला असाल किंवा 8वीला असाल, तुम्ही प्रचंड प्रमाणात कष्ट घेतलेले आहेत, अभ्यास केलेला आहे आणि आता शेवटची परीक्षा फक्त द्यायची. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दडपण घ्यायचं नाही, मनामध्ये भीती बाळगायची नाही, शांत मनाने पेपर आपल्याला सोडवायचा आहे. पहिला पेपर तुमचा होईल 11 ते 12:30 या दरम्यान. 12:30 ते 2 अशी तुम्हाला मधली सुट्टी जरी असली तरी 1:30 वाजता पुन्हा ब्लॉकमध्ये यायचं आहे. म्हणजे 12:30 ते 1:30 काय करायचं तर मधल्या वेळेमध्ये आपण जो घरून आणलेला डबा आहे तोच खायचा, बाहेरचं तळलेलं काही खायचं नाही, विकत घेऊन काही खायचं नाही, घरचा आणलेला डबा खायचा, शांतपणे बसायचं. झालेला पेपर, त्याच्या एकही प्रश्नाची कसलीही चर्चा करायची नाही, नवीन पुढची प्रश्नपत्रिका काय येणार आहे याचं दडपण घ्यायचं नाही आणि विश्रांती घेऊन पुन्हा पेपरला यायचं. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, काही वेळेला आपल्याला घाम येतो, घाम आल्यानंतर तो घाम त्या उत्तरपत्रिकेवर पडू शकतो, हाताला लागू शकतो. उत्तरपत्रिका खराब होऊ नये, चुरगळली जाऊ नये याची काटेकोरपणे काळजी घ्या. एक रुमाल आपल्याबरोबर असू द्या घाम पुसण्यासाठी. आणि हे पेपर डायरेक्ट स्कॅनिंग करून तपासले जातात, त्यामुळे उत्तरपत्रिका खराब होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. परीक्षा परिषदेमार्फत होणाऱ्या आजच्या या परीक्षेसाठी सर्वच विद्यार्थ्यांना मी महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. भेटूया पुन्हा आज दुपारी 5वी आणि 8वीच्या सर्व उत्तरपत्रिका आणि त्याही स्पष्टीकरणासह गणितं तुम्हाला स्क्रीनवरती सोडवून दाखवली जाणार आहेत. त्यामुळं आपल्या इतर मित्रांना, वर्गातल्या इतर शिक्षकांनासुद्धा आपल्या हा व्हिडिओ पाठवून ठेवा, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवून देतील. आणि आपण जर शिक्षक असाल तर आपल्या विद्यार्थ्यांना सदर व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना दुपारनंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. धन्यवाद.